आज आपण जी यात्रा पाहता ती प्रत्येक श्रावण मंगळवारमध्ये आणि या मंदिराची स्थापना जवळजवळ 2 मुख्य वर्षापासून चालू आहे। आणि ती जी यात्रा जी मुख्य उत्सव असतो तो रंगपंचमीला असतो। रंगपंचमी दिवशी खूप मोठी यात्रा भरते आणि आजूबाजूच्या गावातून जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक या यात्रेला त्यावेळी उपस्थित राहतात। रंगपंचमीच्या दिवशी ती यात्रा येते दरवर्षी। आणि आता जी असते ही जी आपण यात्रा पाहतात ही श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी लोक येतात। आजूबाजूचे गाव आहेत, कुरडू, सांगाव, कौलव या सर्व भागातून लोक येतात। तसेच या मंदिरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद केला जातो आणि प्रत्येक यात्रेला मंदिराचं जो शोभन आहे म्हणजे घोडा वगैरे त्याची पालखी निघते दरवेळी आणि प्रत्येक एकादशीला इथं भजन वगैरे चालू असतं आणि ती कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धाचा काही प्रकार नाही येतो किंवा जे काय असतं ते पारंपरिक होते ते फक्त पुरणपोळी आणि वांग्याची भाजी भाकरी अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो। पूर्ण शाकाहारी असतो, इथे मोसारी नैवेद्य नाही चालत। मी नंदू जगवाले आडीकर। आम्ही या ठिकाणी श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी आमचा जग घेऊन आरतीसाठी येतो। अशीच सेवा आमची आडेहून गजबरवाडीहून येतो आम्ही इथे आता 30 वर्ष झाली येत आहोत आणि अशीच सेवा आम्ही देवाची करत राहणार आहोत। आणि जे देवस्थान आहे हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी हे देवस्थान पूर्ण नवसाला पावणार आहे। या भावी भक्तांची भरपूर गर्दी होते आणि रंगपंचमी दिवशी येथे मोठा भंडारा उत्सव साजरा होतो आणि या ठिकाणी कार्यक्रमसुद्धा होतो। त्यावेळी आम्ही कार्यक्रमासुद्धा उपस्थित असतो। पिंटूर आणि राजगुरू कायमचं सलग 30 वर्ष झाली सेवा चाकरीमध्ये आहे आणि एका देवीचे महात्म्य जे भक्तांना सांगून भक्त लोकांना मार्गदर्शन करतात।